आप देख रहे हैं न्यूज फर्स्ट नेटवर्क, आपके साथ आपकी आवाज। सांगा ना मॅडम, काय विषय आहे तुमचं, काय नक्की काय? नमस्कार सर, माझा विषय असा आहे की मी दत्तक मुलगी घेतली म्हणजे आता पण मी लिगली पेपर वगैरे कोल्हापूरमधून लिगली कोर्टात मी पेपर बनवून आणले। प्रश्न हा आहे की त्यांनी काय म्हणाले की मला मुलगी द्यायची आहे दत्तक, आणि दुसरी गोष्ट फक्त मी पैसे काय नकोय मला, फक्त मला मुलगी सांभाळा, शिक्षण वगैरे करा असं ते लोक बोलले। तर मला ठीक आहे म्हटलं। त्यानंतर मी तिला घर आणली, व्यवस्थित केली, सगळं काय तिला झालं, संगोपन केलं तिचं मी। नंतर एक 5-6 महिन्याच्या नंतर आले आणि मला बोलतात की एक तर 10 लाख रुपये द्या ना, तू मुलगी द्या। मॅडम मी तुम्हाला थांबवतोय, विषय माझा असा विचारायचा आहे का मुलगी कोणी दत्तक दिला, त्यांच्यामध्ये कोण होता, मुलगीचं वय काय होतं? अच्छा ठीक आहे, मधुवस्ती एक छाया पवार म्हणून आहे आणि किरण गुप्ता म्हणून आहे, आणि जे मुलगं दिलंय ते रवींद्र सायमन असं त्या व्यक्तीचं नाव आहे, आणि त्या लेडीचं नाव आहे मनीषा रवींद्र सायमन असं काय नाव आहे त्यांचं। ओके, मुलगी होती का मुलगा होता? मुलगी होती। मुलगा किती वय होता यांचं? आता ह्या 15 डिसेंबरला तिला 1 वर्ष होईल आता। या 15 डिसेंबर म्हणजे 1 वर्षाची मुलगी होती म्हणजे होईल आता, म्हणजे अजून झाली नाही ती 1 वर्ष। ओके, म्हणजे तुम्हाला दिलं म्हणजे तेव्हा 6 महिना 7 महिन्याची मुलगी होती? हो, 6 महिन्याची होती, 6 महिन्याची मुलगी होती। ओके, आता हे मूल तुम्ही दत्तक घेतला म्हणजे कुठला बेसवर घेतला, कुठे कॉन्ट्रॅक्ट सही केली, कुठे पेपर बनवला का काय केलं तुम्ही? पेपर म्हणजे फक्त मी ह्याचे पेपर बनवले, कोर्टाचे पेपर बनवले, बाकी कोणतेच पेपर बनवले नाहीत मी। कोर्टाची पेपर बनवले, कुठे बनवले कोर्टाची पेपर? कुठल्या कोर्टात बनवलं तुम्ही? कोल्हापूर कोर्टात। कोल्हापूर कोर्टात पेपर बनवला। पेपर बनवायच्या टायमाला कोण ॲडव्होकेट होता तुमच्या बरोबर का काय होते? कुठे ॲडव्होकेट होता? ॲडव्होकेट वकील होता? हां, वकील आणि कोण कोण होते? वकील होता आणि ते दोघे होते, आणि त्याच्यामध्ये अजून एक लेडीज आणली होती त्या लोकांनी, आणि आम्ही दोघे जण होतो, मिस्टर आणि मी। ओके, तुम्ही कोर्टात जायच्या आधी तुम्हाला ॲक्च्युअली मूल दत्तक द्यायचं आहे म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं आणि कोणाच्या थ्रूनी हे सर्व घडलंय? हे मी किरण गुप्ता आणि छाया पवार ह्यांनी मला सांगितलं की तिथे मूल दत्तक देतात, म्हणजे यांची ओळख आहे, यांचा ग्रुपच आहे म्हणजे यांचा कॅटरेजचा। तर त्याच्यातून बोलले की ही मुलगी द्यायची म्हणून दत्तक, असे बोलले होते। ते समोरचे कोण नातेवाईक आहे का असं त्यांचं काय रॅकेट आहे, नक्की काय आहे? नाही, हे याची मला कल्पना नाहीये यांची, म्हणजे हे बोलत होते की आमचा ग्रुप आहे, यांचा कॅटरेजचा, लोक कॅटरेजची कामं करतात, कॅटरेजची कामं करतात म्हणून तुम्ही दत्तक घेता। तुम्हाला मूल आहे का नाही आहे? म्हणजे नाहीये म्हणून तुम्ही पाहिजे म्हणून तुम्ही दत्तक घेता, बरोबर आहे? ठीक आहे, त्या टायमाला त्यांची काय हट्ट होती का, काय काय डिमांड वगैरे केलाय ते लोकांनी? नाही, त्यांनी त्यावेळेस मला काहीच डिमांड नाही केली, 1 रुपयाची पण डिमांड नाही केली त्या लोकांनी। तुम्ही त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे आहे का? मी विचारलं, मी स्वतःहून, कारण माझ्याकडे कॅपॅसिटी नाहीये पैसे देण्याची। मी विचारलं तर ते बोलले की नाही, बोलले फक्त शिक्षण करा, त्या मुलीचं चांगलं एज्युकेशन द्या, शिकवा तिला, चांगलं मोठं करा, एवढंच मला बोलले ते। तुम्ही त्यांना विचारलं नाही तुम्ही मूल का दत्तक देता? काही लोकांना मूल होत नाही म्हणून पूजापाठ करतात, भरपूर काय करतात, त्यांना मूल आहे तर ते दत्तक का देतात, असं तुमच्या मनात प्रश्न आला नाही का? मी विचारला सुद्धा हा प्रश्न त्यांना की तुम्ही दत्तक का देताय म्हणून। तर तो रवींद्र सायमन काय बोलतो की मला बायको आहे आणि 3 मुलं आहेत मला, आणि दुसरी गोष्ट ही मनीषा सायमन आहे, तिला पण 2 मुलं आणि मिस्टर आहेत असं मला सांगितलं लोकांनी, आणि ह्या दोघांचे फॅमिली असून सुद्धा ह्या दोघांचं जमलं, त्यातून ही मुलगी झालेली आहे त्या लोकांना, आणि त्याच्यामुळे ही मुलगी देत होते दत्तक। असं माहिती त्यांनी तुम्हाला दिली? त्यांनीच दिली मला, या चौघांनी दिली, छाया पवार, किरण गुप्ता प्लस रवींद्र सायमन आणि मनीषा सायमन। तुम्ही मला जे नंबर दिलाय ते नंबरवरती ते गुप्ता म्हणून कोणतरी आहे, तिला मी कॉल केल्यानंतर ती काय बोलली का मला याच्यातला काही घेणं देणं नाही आहे असं ती बोलते, म्हणजे नक्की काय विषय, म्हणजे तिचं काय रोल आहे याच्यामध्ये? ती तर फक्त साईडला निघायला बघते। पहिले हे लोक काय बोलले, आता एवढं काय नाव आहे तिचं? पूर्ण नाव काय? किरण गुप्ता। एवढंच माहिती मला। काय व्यवसाय काय ती काम करते, काय म्हणजे हेच करते, कॅटरेजच काम करते, आणि त्यांचा ग्रुपच आहे 4-5 जणांचा, भरपूर मोठा ग्रुप आहे तसं मला गेलं तर, पण त्यातल्या ह्या 4घांनाच मी ओळखते।
किरण गुप्तानं बरोबर मी किरण गुप्ताला कॉल केल्यानंतर त्यांनी अजून एक लाईनमध्ये कॉन्फरन्समध्ये अजून एक महिलाचं नाव कॉल लावला आणि ती माझ्याशी बोलली का मला त्याच्यामध्ये काय घेणं देणं नाही, तुम्ही त्याला काय करायचं ते करा, आम्ही तुमचं सपोर्टला आहे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असू देत ना. काय म्हणजे म्हणजे ती कोण आहे किरण गुप्ताबरोबर? तिचं नाव काय? छाया पवार. छाया पवार. बरोबर, छाया पवार आहे. तिचं असं म्हणणं आहे का बाबा तुम्ही काय पण करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. मग तुम्हाला वाटते का ती बाई तुमच्या सपोर्टला आहे का ते त्यांच्याबरोबर मिळलेली आहे? काय वाटते तुम्हाला? आता मला तर वाटतं हा लोकांचा ग्रुप आहे म्हटलं तर त्यांचा ग्रुप आहे. मला वाटत नाही की ते कुणाच्या साईडने बोलतील. बरोबर, इम्पॉसिबल वाटते मला तर. आता मी त्यांना फोन केल्यानंतर मी बघितला का तुम्ही माझ्यासमोर बसताना त्यांचा कॉल आला तुम्हाला. हो हो. बरोबर, कोणाकोणाचा कॉल आला आणि काय काय बोलले ते लोक? छाया पवार होती, किरण गुप्ता होती आणि रवींद्र सायमन होता. त्यांचं बोलणं असं आहे का रवींद्र सायमन मला पण बोलला का ते कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, म्हणजे तुम्हाला काय ते लगेच तुम्हाला कॉल केला म्हणजे याचा अर्थ तो कॉन्टॅक्टमध्ये आहे. काय बोलला तो रवींद्र सायमन तुम्हाला? सायमन जे काय नाव आहे तो रवींद्र सायमन हे बोलतो की तुम्ही बोलले घेऊन जा, तर तुम्ही जर डायरेक्ट मला 10 लाखाची डिमांड केली तर मी पैसा कुठून आणणार? बरोबर आहे. हा, तुम्ही ठीक आहे बोललो, माझ्याकडे एवढा पैसा नाही, तुला मुलगी घेऊन जायची तर जा. तो सारखा तेच बोलतो, तू बोलली तर घेऊन जा, बोलला तू बोलली घेऊन जा. म्हणजे ठीक आहे मी बोलले तर मग तू घेऊन जायला नव्हती ना पाहिजे, कारण माझ्याकडे पेपर आहेत. तू कसं काय पोरीला घेऊन गेला? मग तू कंप्लेंट करायची होती माझ्या नावाची. फोन करून काय एवढंच सांगितलं का अजून काय? अजून त्याला पण मला धमकी देतात आहे मला की तुम्हाला तिथं घरी येऊन मारेल, तोडेल, असं काय काय शिव्यागाळी करायला लागले. ते तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे का तुमच्याकडे ते बोललंय? आता ते तर आहे रेकॉर्डिंग माझ्याकडे. असेल असेल मला तर वाटतं, मी ते केली, आता माहित नाही झाली की नाही, पण सरांच्या समोरच झाल्या या सगळ्या गोष्टी. सर स्वतः पुढे बसलेले होते, प्रेस रिपोर्टर, त्यांच्या समोरच्या ह्या गोष्टी आहेत. एक मला विटनेस आहेत ते. ओके ओके, ठीक आहे. अजून काय विषय म्हणजे तुमचं आता मत काय? आता तुमचं काय 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 करायचं? माझं मत हे आहे की हा व्यक्ती जर मला 10 लाख रुपये मागू शकतो तर हा माणूस नक्की ह्या बाहेर कुठेतरी ह्या मुलीला विकेल. असं तुम्हाला वाटते का तो परत विकू शकतो? विकेल 100%. कारण त्यांची अवकात नाही. कॅटरेजचे काम करणाऱ्या माणसांकडे पैसा किती येणार येऊन तरी? बरोबर. हा, आणि दुसरी गोष्ट, जर मला 10 लाख रुपये मागतोय, समजा हा म्हणजे कुठल्या मोठ्या माणसाला विकू पण शकतो. म्हणजे आता ते माणसं चुकीचे असतील किंवा घरगुती आहे का कुठल्या रॅकेटमध्ये तिला विकतोय, हा मला माहित नाही या गोष्टीचं. ठीक आहे, धन्यवाद. पण माझं म्हणणं तर एवढंच आहे की चुकीच्या मार्गात जाण्यापेक्षा ती मुलगी मलाच द्यावी, माझी हीच विनंती आहे. ठीक आहे, धन्यवाद.